नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं न्यू ब्लॉगमध्ये. तर तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला तर आता काम वगैरे आवरलं आहे, आता पूजा आवरून घेते आणि गुढी पण उभारायची. चला आता गुढी उभार. तर इथं पहा मंडळी, मी पूजा करून घेत आहे. तर हे बघा, गुढीपाडव्यालाच आपलं मराठी नववर्ष सुरू होत असतं. तर हे वर्ष तुम्हाला आनंदाचं, सुख समृद्धीचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना बघा. तर इथं बघा मी हळदीचं लेपन करून घेत आहे आणि हळदीचं लेपन करून घेतलेलं बघा खूप छान असतं. घरातली पूजा करून घेतली आणि बाहेर उंबरठ्याला, आता उंबरठा नाही आहे असंच हे आहे, तर मी त्याचं असं लेपन करून घेत असते. दररोज नाही करत, असं काही फेस्टिवल वगैरे सणवार असेल तरच करते बघा. आणि गुरुवारचं वगैरे करून घेत असते बघा. इथं मी असं हळदीचं लेपन केलेलं खूप छान असतं, पॉझिटिव्हिटी येते आणि तुम्ही नक्की करून बघा मैत्रिणी, खूप छान असतं. बऱ्याच मैत्रिणी करतही असतील. तर हळदीचं लेपन करून तिथेच बघा मी कुंकवाचं हे पण बोटं लावलेले आहेत, 4-5 बोटं लावून घेतलेले आहेत कुंकूच त्याबरोबर. आणि त्याचबरोबर इथं दिवाही लावून घेतलेला आहे बघा. पॉझिटिव्हिटी येते बघा, असं दारात पूजा केली आणि दिवा वगैरे ठेवला तर खूप छान प्रसन्न वाटतं. तुम्ही करून बघा बघा मैत्रिणींनो, खूप छान वाटतं. आणि असं दरवाजावर पण असं स्वस्तिक काढायचं असतं बघा, ते पण छानच असते बघा, पॉझिटिव्ह असते. खूप छान असते असं काढल्यावर. आता ह्याच्यावर प्रत्यक्षात केल्यानंतरच अनुभव येतो बघा आपल्याला, आपल्या मनातच असं भावना निर्माण होते की पॉझिटिव्ह एनर्जी येते बघा. असं आपण पूजा वगैरे केली तर इथं गुढी उभारण्याची तयारी करत आहे मी बघा. तर इथं तांब्या घेतलेला आहे, तांब्याचा, आणि त्याला पण स्वस्तिक काढून घेतला. आणि ही ओढणी आहे बघा, नवीनच ड्रेस मटेरियल आणलं होतं त्याच्यातलीच ही न्यू ओढणी आहे. तर म्हटलं हीच लावावी चला गुढीला. तर गुढी उभारण्यासाठी अशी मोठी नव्हती, तर हीच छोटीशी घेतलेली आहे दांडकी. आणि मी बाहेर पोरलं आहे ना टीनचा उभा केलेला, त्यालाच बांधून देणार आहे. तर हे व्यवस्थित दोऱ्यानं बांधून घेतली. आणि ही बघा साखरेच्या गाठी मी बनवल्या होत्या, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल. तर त्या बनवून घेतलेल्या आहेत, तेही बांधून घेतले. आणि हा मी ऑरेंज कलरमध्ये दिलाय, तर बघा सर्वांना अंड्यासारखंच दिसतंय. तर तो चुकीचा झाला. साचा असतं तर त्याची डिझाईन मोठली असते, माझ्याकडे काही साचा नव्हता त्यामुळे ते असं उठलेलं आहे. ते असं वाटते की अंड्यासारखंच दिसतंय लांबून, तर हे अंडं नाहीये, तर हे साखरेच्या गाठी आहेत, मी बनवलेल्या आहेत. तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बनवलेले होते बघा, तुम्ही नक्की पाहू शकता. तो व्हिडिओ पण मी टाकलेला आहे, साखरेच्या गाठी कशा बनवायच्या त्याचा. तर इथं बघा बाहेर आले असा टीन आहे, टीनलाच उभा केलेला, पुढं वडलेला. तर त्याच खांब्याला मी असं बांधून घेतलेलं आहे बघा, पोलला. तर इकडं बघा बाहेरचं वातावरण पण बघा कसं हे बर्फ पडतोय पहाडीवरती, आणि वातावरण पण खराबच आहे सध्या बघा. इकडं सध्या पूर्ण बर्फच पडायचं चालू आहे इकडं सध्या. तर बघा गुढी उभारून झालेली आहे. तर गुढीला माझ्याकडं असं जे होतं तेच लावलं. आपल्याकडं आता लिंबाचा पाला, अ, झेंडूची माळ वगैरे बरंच काही असतं, तर माझ्याकडे एवढंच तांबे आणि साखरेच्या गाठी होत्या, तेवढंच मी लावून घेतलेलं आहे बघा. आणि हे दिवस आठवले की बघा, लहानपणीचे दिवस आठवतात एकदम. लिंबाच्या झाडाला पालवी वगैरे फुटायला लागलेली असते, त्याची फुलं पांढरे वगैरे निघायला लागलेली असते ती. तर गुढी उभारून झाली, तर इथं बघा मी मटकीची भाजी करून घेत आहे. तर त्यासाठी जिरं, मोहरी, लसूण आणि कांदा घालून घेतलेला आहे. आणि साधी आणि सिंपलच भाजी आहे बघा. आणि अशा साध्या साध्याच भाज्या खूप छान लागतात बघा चवीला. तर पहा इथं मी मटकी पण फोडणीमध्येच टाकून भाजून घेतली, आणि त्यामध्येच घरचं तिखट आणि हळद बस इतकंच टाकले, मसाला बाकी काहीही टाकलेलं नाही. आणि 2 चमच शेंगदाण्याचा कूट. अशी सिंपलच भाजी इतकी छान आणि टेस्टी लागते ना मंडळी, तर तुम्ही नक्की करून बघत जा. आणि करतही असाल बघा बरेच जणी. आणि कोण कोण करतं अशा पद्धतीची भाजी नक्की मला कमेंट करून सांगा बघा. अशी सिंपलच भाजी बघा, खूप छान लागते. तर भाजी पण तयार झाली मटकीची इथं. तर नंतर ही बटाटा बनवणार आहे. तर बटाट्याची भाजी पण एकदम सिंपल आणि हेच छान लागते बघा. आम्ही याला पिवळं बटाटा म्हणतो बघा. लहानपणी आम्ही चपाती बनवली की बघा ही बटाट्याची भाजी बनवली जायची. तर चला आता गुढीपाडव्याचं निमित्त साधून म्हटलं चला ही बटाट्याची भाजी बनवावी. तर ही तर बटाट्याची भाजी सिंपलच अशी बनवून घेतलेली आहे बघा. सिंपल कांदा आणि लसणाची फोडणी घालून आणि त्यामध्ये कोथिंबीर घालून घेतली. आणि नंतर बघा हे आता श्रीखंड बनवत आहे मी. तर हे दही मी बांधून ठेवलं होतं बघा. सकाळीच बांधून ठेवलं होतं. साधारण आता हे मी दुपारी बनवायला घेतलेलं आहे. सकाळी बांधून असं पाणी गाळायला ठेवलं होतं. आणि रेडीमेड दही होतं हे, आणि त्याचंच मी बांधून असा चक्का बनवून घेतला. आणि जेवढं दहीचा चक्का असतो ना, त्याच्या थोडंसं कमी तेवढी साखर लागते बघा. तेवढी टाकली तरी चालते, आणि जास्त गोड खात नसेल तर कमी टाकायचे. आणि हे असं व्यवस्थित फेटून घ्यायचं चम्मचनेच. त्याला कपड्याने वगैरे गाळत बसायची गरज नाही बघा. असं सिंपल पद्धतीनंच मी गाळून घेतलेलं आहे श्रीखंड. तर एकदम छान लागतं बघा असं. आणि इकडं त्यानंतर पुऱ्याही बनवून घेत आहे पहा मी. तर पुऱ्या पण बनवत आहे.
तर इकडं तेल पण ठेवलेलं आहे मी तापायला. तोपर्यंत इकडं पुरी लाटून घेत आहे व्यवस्थित. आणि पुरी पीठ मळताना मी त्याच्यामध्ये सुजी पण टाकली होती बघा, जेणेकरून आपली पुरी जास्त तेलकटही होत नाही आणि कुरकुरीत राहते, टम्म फुगलेली राहते पहा. तर इकडं तेल चांगलं गरम पाहिजे पुरी तळण्यासाठी. तर इथं बघा तेल चांगलं तापलेलं आहे आणि पुरीला अलट पलट करत अजिबात राहायचं नाही. ज्यावेळेस एका साईडनं ती शेकली जाईल त्यावेळेसच दुसऱ्या साईडनं करायची. डायरेक्ट दुसऱ्या साईडनं झाली की डायरेक्ट काढून घ्यायची, म्हणजे आपली पुरी अजिबात तिलकट होत नाही बघा. आणि ही लोखंडाची कढई आहे आणि त्यामध्येच मी तळत असते बघा. प्रकार काही पकोडे असो पुरी असो मी याच्यातच तळून काढत असते. तर पहा इथं मी पुऱ्या बनवून घेतल्या आणि हे दुपारसाठी जेवण बनवलेलं बघा मी. सकाळी गुढी उभारून झाल्यानंतर हे दुपारसाठी. तर इथं श्रीखंड पुरी पण प्रसादात देवासाठी ठेवला मी. तर इकडं बघा दुपारचं ताट तयार आहे आता आपलं जेवणासाठी. तर इकडं बटाट्याची भाजी, श्रीखंड, मटकीची भाजी, पुरी आणि भात तयार आहे. तर या मंडळी तुम्ही पण जेवायला बघा. ही आता दुपारचं झाल्यानंतर आता संध्याकाळी मी ह्यांच्या मित्रांना पुरणपोळी खायची होती. त्यांच्या मित्रांच्या ऑर्डरवरून मी आता पुरणपोळी पण बनवायला घेतली बघा संध्याकाळी. पुरणपोळीचं काय माझं नियोजन नव्हतं, त्यामुळे मी सकाळीच बघा श्रीखंड पुरीचा असा बेत ठेवला होता. तर आता त्यांना पुरणपोळी घालायची होती म्हणून चला बनवायला घेतलं. तर इथं मी आमटी बनवत आहे साधंच, लसूण खोबऱ्याची कोथिंबीरची फोडणी घालून त्यामध्ये घरचं तिखट घातलं, बस सिंपलच फोडणी आहे बघा. आमच्याकडं असं कांदा खोबरं वगैरे भाजून असं मसाला नाही तर घालत, तर असं सिंपलच घालते ती. तर असं येळवणी घातलं बघा व्यवस्थित ढवळून. तर इकडं त्याचबरोबर इकडं पुरण पण बनवायचं चालू आहे माझं. तर पुरण बनतंय तोपर्यंत इकडं आमटीला पण उकळी आलेली आहे पहा. आमटी पण फोडणी दिली तर त्याला एक उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर तिला शिजू दिली 5 मिनटं कमी गॅसवर. आणि तवर इकडं पुरण पण चालूच आहे माझं हे करायचं. तोपर्यंत इकडं पूजा करायला घेतली, संध्याकाळचा दिवा वगैरे लावून घेतला आणि पुरणाचं एकदम कमी याच्यावर मी गॅस करून आलेले आहे. तर आता संध्याकाळचा टाईम झाला होता बघा, 5:30 वाजले होते. तर म्हटलं चला आता गुढी पण उतरवावी, संध्याकाळी दिवस मावळायच्या आत बघा गुढी उतरवायची असते. तर इथं गुढीला मी हळद कुंकू वाहून नारळ वगैरे फोडून घेतला आणि सिंपल पद्धतीनेच बघा अशी पूजा वगैरे केली मी. मला जेवढं येतं त्या पद्धतीनेच करते बघा, मला काही एवढं जास्त शास्त्र वगैरे काही माहिती नाही. तर बघा इथं मी गुढी पण उतरवून घेतली आणि घरी कोणच नव्हतं. इथं आमटी पण तयार आहे आणि पुरण पण तयार आहे. तोपर्यंत मी पुरण कमी गॅसवर ठेवलं होतं, पूजा होई तोपर्यंत. तर इकडं पुरण लगेच गरम गरम वाटायला घ्यायचं बघा, नाहीतर गरम गरमच गाळलं जातं व्यवस्थित, नाहीतर कडक येतं ते. पुरण जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच पटपट असं गाळून घ्यायचं, मग व्यवस्थित गाळलं जातं बघा. अशा पद्धतीनं मी बाकीचं पण पुरण गाळून घेणार आहे व्यवस्थित. असं असं गाळणीनं पळीनंच व्यवस्थित गाळलं जातं बघा. तुम्ही ग्लासनं तांब्याने पण गाळू शकता, पण पळीनं व्यवस्थित गाळता येतं बघा मला. तर इथं पुरण गाळून झाले. तर स्वरा आली होती बघा खेळून, तर ती साखरेच्या गाठी खात बसली आहे. गुढी उतारली होती तर तिला लय आवडत होती. तिनं बनवल्यापासून खाऊ का हेच चालू होतं. तर इकडं माझ्या पोळ्याही बनवून तयार आहेत बघा. पोळ्या बनवायचं काम चालू आहे आता. भरपूर पोळ्या बनवल्या होत्या बघा मी. अर्धा पाऊण किलो डाळ शिजत घातली होती, कारण द्यायचं होतं ह्यांच्या मित्रांना वगैरे. तर जास्तच प्रमाणात केल्या होत्या मी पोळ्या मग इथं. तर पोळ्या बघा इथं तयार आहेत बनवून. तोपर्यंत म्हटलं चला त्यांच्या मित्रांना पण डबा वगैरे पाठवून दिला. आणि इथं बघा पुरणपोळीचंही ताट तयार आहे. तर इथं आमटी, गुळवणी, पुरणपोळी, भजे, पकोडे सर्व काही काढलेलं आहे. तर नंतर मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ? थँक्यू.